हाय. तर याला हॉस्पिटल म्हणायचं की गार्डन ना हेच कळायला मार्ग नाही. असं का म्हणते ते पुढे सांगते. त्याआधी एक पार्सल रिसीव्ह झालेलं होतं आणि त्या बॉक्सवर सुद्धा प्रिशूचा कलर करायचं चाललेलं. पार्थने एक साऊथचा मूव्ही लावलेला होता. आम्हाला तरी बोर वाटत होता, पण त्याने ना सुरुवातपासून एंड पर्यंत बघितला. 77 फेस पॅक सिरीजचा ना आज डे 4 होता. त्यासाठीच मी पॅक बनवला आणि तो अप्लाय करते आहे. आणि खरं सांगू का, जेव्हा सिरीज सुरू केली तेव्हा मला अजिबात वाटलं नव्हतं की हे पॅक एवढे छान वर्क करतील आणि तुमचा एवढा छान रिस्पॉन्स मिळेल. छान वर्क करत आहेत पॅक आणि त्याने मी सुद्धा खुश आहे. प्रिशूला जवळ घेतलं झोपून देण्यासाठी, पण ती अजिबातच झोपत नव्हती. तर म्हटलं चला पार्सल काय आलं ते तुमच्यासोबत शेअर करते, जे लेडीजसाठी ना खूपच जास्त हेल्पफुल होणार आहे. तर मी ना 3D मसाजर मागवलेला आहे. आफ्टर डिलिव्हरी मला पायाचं दुखणं जरा जास्तच वाढलेलं आहे, सो त्यासाठीच मी हे मागवलेलं. आणि फक्त पायांसाठीच नाही तर हे फुल बॉडीसाठी खूप बेस्ट असं प्रोडक्ट आहे आणि अगदी अफोर्डेबल प्राइसला. फक्त 150 रुपयापर्यंत तुम्हाला हे मिळणार आहे. याने तुम्ही फेसची मसाज सुद्धा करू शकता, हाताचीही करू शकता, पायाचीही करू शकता, कमरेची वगैरे पूर्ण बॉडीची करू शकता आणि मानेची सुद्धा करू शकता. हे खरंच खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. मला वाटलं नव्हतं एवढं अफोर्डेबल प्राइसला असेल, पण तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. इन्स्टाला रील बघत असाल तर प्रोडक्टच्या लिंकसाठी कमेंट करा आणि यूट्यूबला बघत असाल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. माझा व्हिडिओ शूट होईपर्यंत सोनू निवांत झोपली. त्यानंतर संध्याकाळला तिला मस्त रेडी केलं आणि डॉक्टरची फाईल वगैरे घेतली, कारण आईला दाखवायसाठी हॉस्पिटलला जायचं होतं. नंबर लागायला वेळ होता, तोपर्यंत दोघी मायलेकीचं असं काहीच चाललेलं होतं. आता हॉस्पिटल ना तिला गार्डनच वाटायला लागलेलं आहे. कुठेही गेलं की प्रिशूचं असंच फिरायचं चाललेलं असते. इकडे तिकडे फिरायचं, थकायचं आणि मग घरी आल्याबरोबर निवांत झोपायचं. तर आम्ही तरी त्रिकूट असं काहीसं झोपतो. माझी लेक माझ्या खुशीत आणि आईची लेक तिच्या खुशीत, असं काहीसं. चला मी या मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.